नमस्कार मंडळी. वेलकम बॅक टू लॉ माइंडेड DNM अँड आर IPR मॉड्यूल वाईज सिरीज. आता आज आपला टॉपिक आहे मॉड्यूल 2चा पार्ट 2, म्हणजेच पेटंटेबल अँड नॉन पेटंटेबल इन्व्हेन्शन्स. आता समजा तुम्ही एकदम भारी शोध लावला, तर कानून तुम्हाला डायरेक्ट पेटंट देईल का? नाही. त्यासाठी एक एकदम स्ट्रिक्ट 2 स्टेप टेस्ट पास करावी लागते. तर एक्झाममध्ये 13 मार्क्ससाठी सेक्शन 21J आणि सेक्शन 3चे एक्सेप्शन्स कसे लिहायचे? चला एकदम सिंपल भाषेत डिकोड करूया. एक्झाममध्ये ते 13 मार्क्स फिक्स करण्याचा हा अल्टिमेट ब्लूप्रिंट आहे. आपण कव्हर करणार आहोत द पेटंट 2 स्टेप टेस्ट, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टेस्टची वॉल, अँटी एव्हरग्रीनिंगचा स्टार पॉइंट आणि शेवटी डॉक्टर आकाशच्या एक भारी एक्झाम्पल. तर एक एक करून हे पॉइंट्स डिकोड करूया. सुरुवात करूया पहिल्या कॉन्सेप्टपासून, द पेटंट 2 स्टेप टेस्ट. आता एक सिंपल प्रश्न विचारतो. एक इन्व्हेन्शन रेडी झाला की पेटंट ऑफिस असाच मोनोपॉली देऊन मोकळा होतो का? अजिबात नाही. त्याला एक स्ट्रिक्ट लीगल ऑब्स्टॅकल कोर्समधून जावंच लागतं. 2 टप्प्यात ही टेस्ट असते. आणि तुमच्या आन्सर शीटमधला पहिला मुद्दा असेल स्टेप 1, द पॉझिटिव्ह टेस्ट. हे एक प्रकारे एंट्री गेट आहे. म्हणजेच तुमचा शोध कदाचितच्या नजरेत इन्व्हेन्शन आहे का, हे एक्झॅक्टली सेक्शन 21J मध्ये दिलेलं आहे. याचे 3 मेन पिलर्स आहेत. पहिला, नॉवेल्टी, म्हणजे ते पूर्ण जगात नवीन असायला हवा. दुसरा, इन्व्हेंटिव्ह स्टेप, म्हणजे बाकी लोकांना ते इझिली ऑब्व्हियस नको, त्यात काही टेक्निकल ॲडव्हान्स असावा. आणि तिसरा, इंडस्ट्रियल ॲप्लिकेबिलिटी, म्हणजे त्याचा इंडस्ट्रीमध्ये ॲक्च्युअल वापर होऊ शकतो. हे 3 रूल्स एकदम फिक्स पाठ करून ठेवा. पण ट्विस्ट तर आता येतो. स्टेप 2 म्हणजेच द नेगेटिव्ह टेस्ट. हे एका पब्लिक इंटरेस्ट वॉलसारखे आहे. बघा, जर तुमचा शोध कितीही नवीन आणि भारी असेल तरी कानून सेक्शन 3 आणि सेक्शन 4 खाली त्याला रिजेक्ट करू शकतो. का? तर पब्लिक इंटरेस्ट, हेल्थ आणि एथिक्सच्या रक्षणासाठी. हे स्टॅच्युटरी एक्सक्लुजन्स आहेत जे मोनोपोली हा कंट्रोल करतात. एक्झाममध्ये हे एक्सेप्शन्स एकदम क्रमाने लिहायचे. सुरुवात करूया सेक्शन 3B पासून. यानुसार मोरॅलिटी आणि पब्लिक ऑर्डर, म्हणजे चोरी करण्याची मशीन किंवा ह्युमन क्लोनिंगसारख्या इमॉरल गोष्टींवर पेटंट कदाचित मिळत नाही. आणि सेक्शन 3C आहे मेअर डिस्कव्हरी, म्हणजे नॅचरली अकर होणाऱ्या गोष्टी शोधून काढल्या, जसे निसर्गातला एखादा नवीन प्रजातीचं फूल, तर पेटंट मिळणार नाही, कारण ते तुम्ही बनवलेलं नाहीये, ते आधीपासूनच तिथे होता. आता लक्ष द्या, येतोय आपल्या आन्सर शीटचा स्टार पॉइंट, अँटी एव्हरग्रीनिंग आणि नोवार्टिस केस. हा पॉइंट एकदम गेम चेंजर आहे. एक्झाममध्ये हा डिसिजन फ्लो नक्की ड्रॉ करा. होतं काय, भर्या फार्मा कंपनीज जुनियर ड्रगमध्येच एक छोटा बदल करतात आणि परत मोनोपॉली मागतात, ज्या प्रकाराला एव्हरग्रीनिंग म्हणतात. तर सेक्शन 3D हा एक्झॅक्टली कसा थांबवतो ते आपण पाहूया. सेक्शन 3D एकदम क्लिअर सांगतो की जोपर्यंत नवीन ड्रगची थेराप्युटिक एफिकसी, म्हणजे ॲक्च्युअल आजार बरा करण्याची ताकद वाढत नाही, तोपर्यंत पेटंट मिळणार नाही. नोवार्टिस AG वर्सेस युनियन ऑफ इंडिया या फेमस केसमध्ये सुप्रीम कोर्टने हाच रूल वापरून ग्लायवेक या कॅन्सर ड्रगचं एव्हरग्रीनिंग रोखून धरले. म्हणजेच मायनर मॉडिफिकेशन करून फक्त प्रॉफिट मार्जिन वाढवणे आणि खरोखर आजार बरा करण्याची ताकद, म्हणजेच थेराप्युटिक एफिकसी वाढवणे, या 2 गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. आणि हा फरक तुमच्या आन्सरमध्ये एक्झामिनरला स्पष्ट दिसलाच पाहिजे. त्यानंतर येतात सेक्शन 3E आणि 3F. 2 औषधे फक्त मिक्स केली, म्हणजे मेअर ॲडमिक्स्चर केला, तर पेटंट नाही मिळत. तसेच 3F नुसार 2 इंडिपेंडेंट मशीन्स एकत्र जोडले, म्हणजे अरेंजमेंट. उदाहरणार्थ, छत्रीला घड्याळ लावली, तर हे पेटंटेबल नसते, कारण दोन्ही आपले आपले स्वतंत्र काम करत आहेत. आता थोडा रॅपिड फायरमध्ये उरलेले एक्सेप्शन्स आणि सेक्शन 4 पाहूया. हे 13 मार्क्स कव्हर करण्यासाठी ॲब्सोल्युटली क्रुशल आहेत. सेक्शन 3H नुसार आपल्या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी ॲग्रिकल्चरचे मेथड्स पेटंटेबल नाहीत. त्याचबरोबर सेक्शन 3I नुसार डॉक्टर्सच्या ऑपरेशन किंवा सर्जरीच्या पद्धती, म्हणजे मेडिकल मेथड्स, ते पण पेटंटेबल नाहीत. पण एक ट्विस्ट आहे, ते ऑपरेशन करताना जे मशीन्स किंवा सर्जिकल टूल्स वापरतात ते मात्र पेटंटेबल आहेत. पुढे सेक्शन 3J सांगतो की झाडे आणि प्राणी पेटंटेबल नाहीत, कारण ते प्लांट व्हरायटीज ॲक्टमध्ये येतात. पण जेनेटिकली एंजिनियर्ड मायक्रो ऑर्गॅनिझम्सला पेटंट मिळतो.
तसेच 3K नुसार बरेच सॉफ्टवेअर कोड म्हणजे सॉफ्टवेअर पर से हे पेटंटेबल नसते. पण जर ते हार्डवेअरसोबत एखादा नवीन टेक्निकल इफेक्ट देत असेल तर मात्र ते चालते. त्यानंतर येते सेक्शन 3P म्हणजेच ट्रेडिशनल नॉलेज. नीम किंवा हळदीसारख्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या ट्रेडिशनल नॉलेजवर पेटंट मिळत नाही, हे टर्मरिक केसने आधीच प्रूव्ह केलं आहे. आणि सेक्शन 4 देशाच्या सुरक्षेसाठी ॲटॉमिक एनर्जी रिलेटेड इन्व्हेन्शन्सवर कम्प्लीट बॅन आहे. तिथले पेटंट्स टोटली डिसअलाउड आहेत. आता येतो आपला क्लायमॅक्स, एक्झाममध्ये टॉप मार्क्स मिळवून देणारा एकदम प्रॅक्टिकल इल्युस्ट्रेशन. तुमच्या आन्सरच्या शेवटी हा एक्झाम्पल नक्की लिहा. समजा डॉक्टर आकाशला हिमालयात एक रानमुली म्हणजे एक रेअर रूट सापडली, जी जखमा एकदम फास्ट बरी करते. आता प्रश्न हा आहे की ते एक्झॅक्टली कशाचं पेटंट घेऊ शकतात. तर बघा, हे एकदम क्लिअर आहे. त्या रेअर रूटला पेटंट मिळणार नाही, कारण सेक्शन 3C नुसार ते मेअर डिस्कव्हरी आहे. ती मुळी बॉडीवर लावण्याची जी पद्धत आहे त्याला पेटंट मिळणार नाही, कारण सेक्शन 3I नुसार ती मेडिकल मेथड आहे. रूट आणि वॅझलिनचा पेस्ट केला तर त्यालाही पेटंट मिळणार नाही, कारण सेक्शन 3E नुसार ते मेअर ॲडमिक्स्चर आहे. पण जर त्यांनी लॅबमध्ये एक सिंथेटिक कंपाऊंड बनवलं त्या मुळीचा स्टडी करून, तर येस, हा निश्चित पेटंटेबल आहे, कारण तो नॅचरली ऑकरिंग नाहीये आणि तो सेक्शन 21J ची पॉझिटिव्ह टेस्ट पास करतो. शेवटी हे लिहायला अजिबात विसरू नका की सेक्शन्स 3 आणि 4 हे कानूनचे गेट कीपर्स आहेत. हे अनजस्टिफाईड मोनॉपलीजपासून पब्लिक हेल्थ, एथिकल स्टँडर्ड्स आणि नॅशनल सिक्युरिटीला प्रोटेक्ट करतात. हे एक वाक्य तुमचे आन्सरला परफेक्ट कन्क्ल्युजन देईल. तर मंडळी, एक्झाममध्ये 13 मार्क्ससाठी हे सेक्शन 3चे एक्सेप्शन्स आणि शेवटी हा डॉक्टर आकाशचं एक्झाम्पल नक्की लिहा. एक्झामिनर डेफिनेटली टॉप मार्क्स देईल. या एक्सप्लेनरची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जर हा कन्सेप्ट एकदम क्रिस्टल क्लिअर झाला असेल तर नक्की लाईक करा आणि law minded_DNM ला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एक्सप्लेनरमध्ये.